श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी माया। आपण पाहत आहात बीबीएम न्यूज। पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी। मोठेवाडी मरगुबाई मंदिरात भीषण दुर्घटना। वादळी वाऱ्यात भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू तर 15 जण गंभीर जखमी। जत तालुक्यातील मोठेवाडी येथील प्रसिद्ध मरगुबाई मंदिर परिसरात मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडलेली आहे। अचानक आलेल्या चक्री वादळी वाऱ्यामुळे मंदिर परिसरातील दगडी भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू झाला असून तब्बल 15 जण गंभीर जखमी झालेले आहेत। या घटनेमुळे संपूर्ण जत तालुक्यावर शोककळा पसरलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मोठेवाडी येथील मरगुबाई मंदिरात धार्मिक कार्यक्रमानिमित्त मोठ्या संख्येने भाविक जमले होते। भाविकांसाठी मंदिर परिसरात बसण्याची तसेच स्वयंपाकाची व्यवस्था देखील करण्यात आली होती। यासाठी पत्र्याचे शेड उभारण्यात आलेलं होतं। शेडच्या बाजूला दगडी भिंतींचे बांधकाम करण्यात आले होते। दरम्यान दुपारी अचानक जोरदार चक्री वादळी वारा सुटला। वाऱ्याच्या प्रचंड तडाख्याने पत्र्याचे शेड उडाले असून बाजूची दगडी भिंत अचानक कोसळली। भिंतीखाली अनेक भाविक दबले गेले। घटनास्थळी एकच आरडाओरडा आणि गोंधळ उडाला। स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले। या भीषण दुर्घटनेत खालील 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। शंकर आबा लोखंडे, वय 80 वर्ष, राहणार पाडेजरी। मंगल भाऊसाहेब मोटे, वय 45 वर्ष। संगीता रामचंद्र चौधरी, वय 42 वर्ष। अरुण विजयकुमार गेसगे, वय 14 वर्ष, राहणार डोमनाळ, विजयपूर। सोन्या लक्ष्मण गेसगे, वय 13 वर्ष, राहणार डोमनाळ, विजयपूर। कोंडीबा राऊबा गेसगे, वय 65 वर्ष, राहणार दरिवळची, तालुका जत। या घटनेनंतर जखमींना तातडीने जत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले। डॉक्टरांनी 6 जणांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले असून उर्वरित गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत। काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळाली आहे। या घटनेची माहिती मिळताच तुर्क आसंगीचे सरपंच मीरासाहेब मुजावर यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले। स्थानिक नागरिक, ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या मदतीने ढिगाऱ्याखालून जखमींना बाहेर काढण्यात आले। दरम्यान जत उपविभागीय अधिकारी अजय कुमार नष्टे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला असून प्रशासनाकडून मदत कार्य युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती दिली आहे। या भीषण दुर्घटनेमुळे मोठेवाडी परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।